गाड़ी नंबर 011114 मडगाव मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस फेस्टिवल स्पेशल। थोड्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे। म्हणजे कोकण रेल्वे जेव्हा सुरू झाली तेव्हापासून आम्ही बसचा प्रवास आम्ही बंदच केला। ओके हा, त्याच्यामुळे आम्ही शक्यतो रेल्वेनेच येतो। बरोबर हा. आणि सुसज्ज किचन आहे, हो. सुंदर असं किचन आहे, तुम्ही येऊ शकता। इथे समोसा चालू आहे आणि हे भावा काय काढू नको, आपला मराठी माणूस आहे, बरोबर. इथे धंदा करतोय, होय. त्यामुळे तुम्ही त्याला सपोर्ट करा। नक्कीच नक्कीच त्याच्यामुळे नक्कीच 60 रुपये नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटेकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आज मी चाललो आहे मांडवी एक्सप्रेसने डोंबिवलीला जायचं आहे। तर मी आणि पंकज असे आम्ही दोघंजण आहोत। तर पंकज कुडाळवरून येतो आहे, आता जस्ट मांडवी कुडाळवरून निघाली आहे, आता कणकवलीला पोचेल थोड्या वेळामध्ये। तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण मांडवी एक्सप्रेसचा प्रवास एन्जॉय करणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। D3 आणि D4 आमचा डब्बा आहे D4। अशी माणसं चढतायत पूर्ण एकदम बोजा वगैरे घेऊन, आणि मी चढणार आहे आरामात लास्टला। जरा एक मिनिट, जरा एक मिनिट। ओ शेठ, नमस्कार। अरे ही आपली एक सीट मिळाली या, एक्सचेंज केला। जनशताब्दी एक्सप्रेस क्रॉसिंगला थांबलेली आहे। ॲक्च्युली म्हणजे कोकण मांडवीला थांबवलं आहे आणि जनशताब्दी आली आहे। बरोबर टायमिंग आहे ना आपलं जनशताब्दी? ओके, जनशताब्दी बरोबर आहे, पण ही ट्रेन अर्धा तास लेट आहे। 12:15 वाजलेत आणि आता मांडवी एक्सप्रेस निघालेले आहे कणकवलीवरून, आणि जनशताब्दी देखील निघाले। क्रॉसिंगसाठी थांबलेली, जवळपास अर्धा तास लेट आहे आणि इकडे परत 10 मिनटं झाली आता थांबून। पण ही ट्रेन लेट जरी असली तरी पण ऑन टाईम पोहोचते, कारण परत रिटर्न येताना कोकण कन्यान म्हणून असते रात्री 11 वाजता। त्यामुळे कितीही लेट झाली तरी पण हिला पुढे जास्त क्रॉसिंगला थांबवत नाहीत, पास करतात। पंकज चाललं आहे पुढे आणि आपण आता चाललो आहे स्लीपरच्या रिझर्वेशन कोचकडे। स्लीपरला रेग्युलर इकडे तरी व्यवस्थित आहे। हो, इकडे रेग्युलर आहे गर्दी। जनरलला आपल्या भरपूर गर्दी होती ना सोन्या? हां, जनरलला गर्दी होती, पण इकडे स्लीपरला सीट बाय सीट सर्व माणसं आहेत। आणि नवीन LHB ज्या आपल्या कोच आहेत ना, तर त्या नवीन LHB कोच एकदम व्यवस्थित आहेत, कम्फर्टेबल आहेत। ॲक्च्युली मांडवीची ही एक मजा आहे की तुम्ही जनरल टू स्लीपर एन्जॉय करू शकता। लोक झोपलेली आहेत। अरे नको सोन्या, गुलाबजामुन नको आहे भाई, तू काय आणलायस? अरे निकलने का रास्ता मिले तब क्या मिला, क्या लाया है? गुलाबजामुन। निकलने का रास्ता मिले तब मैंने। ओके ओके, जाओ 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 जाओ, मराठी बोला पण। गुलाबजामुन लोक आरामात झोपलेली आहेत। हां, इकडे स्लीपरला मस्त कम्फर्टेबल सगळं सीट मध्ये अजून अवेलेबल आहे। होय होय। आता पुढे बघूया काय होतंय ते। हां, अजून रत्नागिरी यायचं आहे, अजून त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही। हो, त्याच्यामुळे बघू, इथे सगळे कम्फर्टेबल बसलेली आहे। रत्नागिरीला ॲक्च्युली अजून सीट फुल होतील। काका आपले साफसफाई करताय। तुम्ही क्लीनर आहात ना? ओके, तर हे आहेत क्लीनर। हो बरोबर, तर हे आहेत रेल्वेकडून, म्हणजे आपल्या ज्या पूर्ण स्लीपरमध्ये क्लिनिंग वगैरे असतं तर हे काका वगैरे करतात। बरोबर, थँक्यू काका।
ॲक्च्युली कोकण मांडवीमध्ये क्लिनिंग वगैरे व्यवस्थित आहे अजूनपर्यंत तरी. ओके. थँक्यू काका, तुमच्यामुळे. तर आपण आता पुढे चाललो आहे. आता पुढे काय क्लिनिंगची वगैरे कंडिशन आहे ती बघूया. काय डब्यात तरी जंक्शन वाटत नाहीये. रत्नागिरी नंतर आपण बघू काय पुढे होते. बरोबर. हो, जरा अंधार आहे, त्यामुळे क्लिअर शूटिंग होऊ शकत नाही. आता बोगद्यामधून ट्रेन चालली आहे. आम्ही आता पूर्ण ट्रेनचा रिव्ह्यू तुम्हाला देतोय. मगाशी बोगद्यामध्ये होते त्यामुळे तुम्हाला आवाज व्यवस्थित ऐकू आला नसेल कदाचित. आपल्याला पंकज पूर्ण रिव्ह्यू देतोय. इकडे सगळं व्यवस्थित आहे, सगळं क्लिअर आहे. ओके. तुम्ही काय आणतात? समोसा. हे समोसावाले आहेत. हे गुलाबजामुन आपले काका दादा मगाचे दादा. मंडळी आता 2:10 झालेत आणि आपण आलोय आता रत्नागिरीला. समोसावाला गेला आता. तर आपण आता रत्नागिरीला काय स्टेटस आहे ना ते तुम्हाला दाखवणार आहोत. ॲक्च्युली आम्ही तर फुल एन्जॉय करतोय मांडवी एक्सप्रेस, त्याच्यामुळे तुम्ही पण एन्जॉय करू शकता. काय टेन्शन घेऊ नका. नक्कीच. फक्त सीट तुमची कन्फर्म असली पाहिजे. कन्फर्म असली पाहिजे. बरोबर. तुम्ही फुल एन्जॉय करू शकता, काही प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम. आणि ऍक्च्युली विषय कसा की कोकण रेल्वेचा जो प्रवास आहे ना तो दिवसाचाच एन्जॉय करायचा आहे. नाईटच्या ट्रेनला एवढा काय नाईटच्या ट्रेनला काय तुम्ही फक्त झोपता आणि हे बघता, बाकीची सिनरी तुम्ही दिवसाची बघू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो बेस्ट वे मांडवी करा आणि बेस्ट वे एन्जॉय करा. बाकी काय नाही. सगळी आपलीच माणसं असतात. बरोबर. आणि टेन्शन नाही, काय प्रॉब्लेम. तुम्हाला काही एन्जॉय करायची ती करू शकता तुम्ही. नक्कीच. आता आलंय रत्नागिरी स्टेशन आणि आम्ही उतरतोय. इकडे पंकज साहेब उतरतायत खाली. माणूस आहे, मराठी माणूस आहे. केळीचा धंदा करतो आणि काकडीचा धंदा करतोय. ओके. तर म्हणजे तुम्ही जर रत्नागिरीला आलात ना बाई हे भावा सागर महाजन नाव आहे याचं भावाचं. ओके. कधी आलात रत्नागिरीला स्टेशनला तरी थांबली गाडी. घ्या भावा. नक्की नक्की. बघ केळी एकदम मस्त आहेत खरोखर. हो. आणि ह्याची किती रुपये प्राईज आहे काकडीची? 20 रुपये काकडी. अरे एक नंबर सोन्या. आपण घेऊया एक. चल. आणि एक केळी कशी 60 रुपये डझन. 60 रुपये डझन. आम्हाला केळी नको देईल, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण तुम्ही जो कधी आलात तर आपला मराठी माणूस आहे. बरोबर. धंदा करतोय. त्यामुळे तुम्ही त्याला सपोर्ट करा. नक्कीच नक्कीच. 60 रुपये सांगतोय तो, तरी पण तो कमी करून देईल. काय टेन्शन घेऊ नका. पण तो धंदा करतोय, त्याला सपोर्ट करा, त्याला वर करा. बरोबर. हे 2 काकडी दे भाई. हा 2 काकडी दे. अरे 20 रुपयाच्या मला मस्त असत तुम्हाला सोने. हे तुम्ही स्वतः पिकवता काय? मार्केटमधून घेताय. ओके. कसं आहे ॲक्च्युली म्हणजे पंकज तुका सांगते सीन की रत्नागिरी पासून ना माणगावपर्यंत किंवा पनवेलपर्यंत स्वतःच्या फार्ममधले विकतात काकडी. तर आम्ही आता इकडे 2 काकडी घेतलेल्या आहेत. 40 रुपयाला 2 म्हणजे 20 रुपये एक. आणि केळी आहे त्या 60 रुपये डझन ना? 60 रुपये डझन. पण जास्त घेतली तर कमी करू शकतो. कमी करू शकतो. बरोबर. ओके ओके. नक्कीच ना. ठीक आहे चालेल. चला. चवीचा विषय नाही, वासावरनं तरी मस्त वाटते. बरोबर. चवीचा विषय नाही, पण ओके. मस्त लागणार. आपला मराठी माणूस आहे. होय होय. आता आम्ही परत ट्रेनमध्ये चाललो आहे आणि आता आम्ही काकडीची चव बघणार आहोत. ही माझ्यासाठी आहे आणि ही पंकजसाठी आहे. तर इकडे ॲक्च्युली काकडी मगाशी आम्ही जी घेतलेली ना तर पंकज आता जे रोरो सर्व्हिस आहेत त्यांना आपण देतो आहे. आता आपण पुढे चाललो आहे. पुढे बघूया नक्की काय कंडिशन आहे ती. ॲक्च्युली वॉशरूममध्ये वगैरे पाणी होतं पण इकडे सर्व जे स्लीपर्सचे कोच वगैरे त्याच्यामध्ये रिझर्वेशन वगैरे फुल आहे. सीट बाय सीट संपूर्ण सर्व माणसं आहेत.
संजय वाडकर, सावंतवाडी. सावंतवाडीवरून आलात तुम्ही? सावंतवाडी. ओके. आम्ही गेले अनेक वर्ष म्हणजे कोकण रेल्वे जेव्हा सुरू झाली तेव्हापासून आम्ही बसचा प्रवास आम्ही बंदच केला. ओके. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो रेल्वेनेच येतो. बरोबर. यायचं ते जर सोय नाही तर मग आमची वाहनं आहेत 4 व्हीलर. बरोबर. पण तुम्ही आता 4 व्हीलरने प्रवास करता, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला कोकण रेल्वेचा प्रवास आवडतो का? होय होय, 100%. ओके. कारण कसा विषय ॲक्च्युली आपण जेव्हा 4 व्हीलरने प्रवास करतो त्यावेळी आपल्याला भरपूर त्रास होतो, म्हणजे ड्रायव्हर असून देत किंवा अदर ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला मॅटर करतात. पण कोकण रेल्वेने प्रवास आपण ज्यावेळी कोकण रेल्वेने प्रवास करतो त्यावेळी आपल्याला वॉशरूम वगैरे सर्व अवेलेबल असतात. तर सगळं असतं. खाण्यापिण्याची पण सोय असते. बरोबर. हो. परत ओळखी पण वाढतात. बरोबर. हो. आता आम्ही आता लोक असे आपल्या राज्याबाहेरचे पण असतात. बरोबर. बरेचसे जिल्ह्याबाहेरचे असतात. त्यांची पण अनायसे ओळख होते. आता आम्ही आता देवगडचे आहोत. शेअरिंग होतं. बरोबर. आपण बाजूच्यांना देऊ शकतो. पण हे पण रिस्की आहे असं तुम्हाला वाटत नाही का? खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्या डबा ते पण रिस्की आहे असं वाटत नाही का तुम्हाला? सध्या कोरोनाच्या जगात सगळंच रिस्की आहे. बरोबर. जगणंच रिस्की आहे. बरोबर. आपण काय ते थोडस कुठेतरी ऍडजस्टमेंट करून जगण्यासाठी म्हणून बाहेर पडावंच लागतं. बरोबर. हो. काय हे नाही. ओके. तरी पण तशी सोय चांगली आहे आपल्याकडे कोकण रेल्वे. नक्कीच. किंवा युपी त्या साईडचे जर तुम्ही वेस्टर्न रेल्वेने गेलात तर तुम्हाला बरेचसे अडचणी आहेत. पण कोकण रेल्वेत आपल्याला आणि आता त्यांनी सोय केली तर ते स्वच्छता पण करतात. मगाशी तो एक स्वीपर येऊन साफ करून. ओके. नक्कीच. व्हिडिओ घेतलाय. होय. संडास पण आता मागच्या पेक्षा चांगले आहेत संडास बाथरूम. ओके. म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे तर कोकण रेल्वेमध्ये. ओके. आणि गर्दी पण कमी आहे. आता ते लोक हे पाळतात थोडेसे कोरोनाचे नियम वगैरे. ओके. ठीक आहे. उगीच घुसत नाहीत. बरोबर. ओके. पूर्वी स्लीपर घुसले तरी जनरल वाटायचं. बरोबर. ओके. तसं नाही. बरंच हे आहे. ठीक आहे. चला, थँक्यू काका तुमच्या रिव्ह्यू बद्दल. ओके. आता आपण चाललोय पॅन्ट्रीला ना. तर ॲक्च्युली मांडवीच्या पॅन्ट्रीची काय कंडिशन आहे ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ॲक्च्युली हे इंटरकनेक्टेड सर्व डबे आहेत त्यामुळे तेवढा काय प्रॉब्लेम येत नाही आहे. D8 आहे ते नाव वाचलं. ओके. हा मित्राचा भावाचा कोणाचा तरी हात बहिणीचा हात ते आलेला आहे ते आपण देऊ. जाऊ पुढे. त्यामुळे लहान मुलं झोपलेली आहेत. बिंदास झोपा भावानो. काका तुम्ही झोपा बिंदास. काय कोण टेन्शन नाही. हे भावा काय काढू नको. दादा झोपलेला आहे आणि जागा आहे. झोपलेला आहे पण जागा आहे. स्लीपर नाही ना? जय महाराष्ट्र. स्लीपर रिझर्वेशन आहे ना? गुजरात बरोडाचा आहे पण मराठी व्यवस्थित येते या दादाला. त्याच्यामुळे जरा बरं वाटतं आम्हाला. बरोबर. मांडवी एक्सप्रेस मध्ये आहे त्याच्यामुळे एक नंबर. हो. गोव्याला गेलेला फिरायला. गोव्याला वेकेशनसाठी गोव्याला जातोय. ओके. बरं वाटलं पण दादाला मराठी येते हे जरा आणि जास्त बरं वाटलं. गुजरात. अरे बाबा आपला माणूस आहे की हा. मनामध्ये एक प्रश्न आला तर माझ्या पक्षामध्ये काम करणारं पण करायचं असेल तुझ्या घरी तिची आई, तिची वडील, तिची भाऊ, तिची बहीण, तिची मुलं, तिची बायको, तिची मुलं यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारच्या समाजाला पाहिजे. बरोबर. राज ठाकरे बोला कुठे फुकट दिलेला नाही बोलला. बरोबर. थँक्यू. थँक्यू. पंक्या ते सगळे झोपलेले आहेत रे. काय बोलणार. ओके. सगळे सुस्त झालेले. ओके. मला वाटतं कन्फर्मेशन आहे की कोणाला मला वाटतं रत्नागिरीमध्ये सुद्धा हे नाही ते बिंदास झोपलेली आहे सगळी माणसं. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही या लोकांना. आम्हाला टेन्शन आहे. जनरलची तिकीट काढतात आणि येतात पेपरावर झोपून वगैरे त्याला टेन्शन असतं. त्याच्यामुळे ही लोक सगळी झोपलेली आहेत. ओके. काय टेन्शन नाही. काय टेन्शन नाही. आता आपण डायरेक्ट पेंट्रीमध्ये जा. अरे पॅन्ट्रीमध्ये इलो मरे आपण. पेंट्रीमध्ये आम्ही आलेलो आहोत.
दादा सगळे झोपलेले आहेत व्यवस्थितपणे. तुम्ही जेवलात दादा? हे सगळे जेवलेले आहेत. आता आपण पुढे जाऊया. आणि हा दादा इथे कटिंग करत होता. आत्ता त्याचं काम संपलंय कटिंग करून. हा दादा झोपलाय. दादाची बहुतेक ड्युटी संपलेली आहे आणि हा झोपलेला आहे. पुढे दादांची बहुतेक ड्युटी संपलेली आहे सगळी. होय, होय. ड्युटी चालू आहे. तुमची ड्युटी चालू आहे का? आमची ड्युटी चालू आहे भाई. हा चालू आहे तुमची ड्युटी. ओके. इकडे झोपलेले आहेत सर्व. आणि आम्ही आता आलो ही मांडवीच्या पॅन्ट्री मध्ये, बरोबर. किचन मध्ये. आणि सुसज्ज किचन आहे. होय. सुंदर असं किचन आहे. तुम्ही येऊ शकता. इथे समोसा चालू आहे आणि सगळे लोक इथे काम करतायत सुसज्जपणे, व्यवस्थितपणे चालू आहे किचन. आणि हे बघू शकता तुम्ही किचन चालू आहे. समोसा चालू आहे सुसज्ज व्यवस्थित आणि साफ सुथरं किचन आहे इकडे. आणि तुम्ही बघू आता आमच्यासोबत आहेत मांडवी कॅन्टीनचे तुम्ही मेन सुपरवायझर आहात ना? मेन मॅनेजर आहेत आपल्यासोबत. तर आपल्याला ते माहिती देणार आहेत की आपण कोणत्या प्रकारे आपण थर्ड टायर AC, त्याच्यानंतर फर्स्ट क्लास AC आणि स्लीपर या कोचला आपण पूर्ण जी टिफिन सर्व्हिस म्हणजे आपण जेवण देतो त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर काका सांगा तुम्ही. आम्ही जेवण फर्स्ट AC टोट आहे तेच आहे. हां. सेकंड क्लासमध्ये स्लीपर आणि सिटिंग कोच असतात दोन. ओके. फर्स्ट इकडे D1, D2, D3, D4 हां. सगळीकडे सर्व्हिस आमची कॅन्टीनची सर्व्हिस आमची केली जाते. ओके. आणि सगळ्यांना आमची सर्व्हिस इथून आहे. ओके. नाश्ता, जेवण, हां. चहा, कॉफी सगळं. बरोबर आहे. आणि पण ज्यावेळी रेल्वे कॅन्टीनमध्ये येतो ना त्यावेळी रेल्वे कॅन्टीनची अवस्था अतिशय बेकार असते. पण जर तुम्ही मांडवी एक्सप्रेसमध्ये आलात ना अतिशय सुंदर असं क्लिनिंग आहे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय महत्त्वाचं असतं की ज्या ठिकाणी आपलं जेवण बनतं ती गोष्ट क्लीन पाहिजे. आणि इकडे जर तुम्ही सर्व व्यवस्था बघितलात ना एकदम पूर्ण क्लीन आहे. आणि त्यांचं पूर्ण क्रेडिट जातं आहे आपल्या मॅनेजर साहेबांना आणि ते देखील देवगडचेच आहेत. काका तुमचे खरोखर आभार, धन्यवाद की तुम्ही एवढी क्लिनिंग वगैरे ठेवली आहेत आणि पूर्ण असं क्लीन आणि हायजेनिक जेवण आपल्या पूर्ण कस्टमरला देत आहे. हे आम्हाला दोन छोटे भाऊ भेटले. एन्जॉय करतात. तुझं नाव कसं? तनिष ह्याचं नाव आहे. तुझं नाव? पियुष नाव आहे. आणि हे दोन माझे भाऊ एन्जॉय करतायत. असंच लाईफ पाहिजे आणि जर्नी पाहिजे आणि ट्रॅव्हलिंग पाहिजे. हे बाकी काही सांगायचं नाही तुम्हाला. जा कुठे जात आहे? कुठे जात आहे? ठाणेला जात आहे. ठाणेलाच जात आहे म्हणजे आमच्यावर उतरत आहे. बरोबर, होय. आम्ही ठाणेलाच उतरणार. होय. एकदम उतरूया. तुमचं झोपलो आम्हाला उठवायला यायचं. लक्षात ठेवा. आम्हाला काय बोल. मंडळी फायनली आम्ही पोचलो आहे दिव्याला. ॲक्च्युली ठाण्याला जायचं होतं, डोंबिवलीला जायचं आहे पण दिव्याला थांबली. इकडे बाजूला बघू शकता मांडवी एक्सप्रेस लागलेली आहे. पण आम्ही उतरलो आहे दिव्याला. आता इथून आम्ही डोंबिवलीला जाणार आहोत. तर मंडळी हा आमचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा कमेंट बॉक्स. आम्ही तर एन्जॉय केला. आम्ही तरी एन्जॉय केला. फक्त जरा रत्नागिरीनंतर ना रत्नागिरीनंतर जरासा बोरिंग प्रवास झाला, कंटाळा आला, गर्दी पण वाढली. तिकीट काउंटर पुढे त्या वरचा या ना टॉप आणा सर होय तो ब्रिज चढांवरती. हां होय त्या ब्रिजवर नाही तर तकडे जाऊ खोया.